हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट 1चा टॉपिक नंबर 2 तेच म्हणजे काय रिअल नंबर आपण टॉपिक बघणार आहे. टॉपिक एकदम सिम्पल आहे. तुम्हाला जरासुद्धा काही जरी टॉपिकमधलं येत नसेल तरी देखील तुम्हाला टॉपिक कळणार आहे, कारण मी एकदम बेसिकपासून सांगणार आहे. कोणताही टॉपिक सुरुवात करताना मी खूप बेसिकपासून सांगतो, जेणेकरून जरी तुम्ही मागच्या स्टँडर्डमध्ये जर तुम्ही अभ्यास केला नसेल किंवा काय माहीत नसेल तुम्हाला काही कारणास्तव, तरी देखील तुम्हाला कळून जावे म्हणून मी एकदम बेसिकपासून सांगतो. त्यामुळे तुम्हाला जरी काहीसुद्धा येत नसेल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला एकदम बेसिकपासून मी प्रत्येक टॉपिक सांगणार आहे. ओके, चला तर मग रिअल नंबरला काय रिअल नंबर म्हणजे काय आहे ते बघूया. त्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे काय रिअल नंबर तुम्हाला काय आहे ते कळेल. ओके, तर आपल्याला एन म्हणजे काय सेट ऑफ नॅचरल नंबर्स असतो. नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर्स हे 1पासून स्टार्ट होतात ते इन्फिनिटीपर्यंत जातात. इझी आहे. नॅचरल नंबर्स म्हणजे काय आलं, होल नंबर. सेट ऑफ होल नंबर म्हणजे काय असतो, होल नंबरमध्ये काय 0पासून नंबर स्टार्ट होतात ते इन्फिनिटीपर्यंत जातात. 0 टू इन्फिनिटी म्हणजे काय पॉझिटिव्ह नंबर करे इन्फिनिटीपर्यंत जातात. आय म्हणजे काय सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्समध्ये निगेटिव्ह नंबर देखील असतात आणि पॉझिटिव्ह नंबर देखील असतात. निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 हे लेफ्टला बाजूला इन्फिनिटीपर्यंत जातात आणि पॉझिटिव्ह नंबर देखील 1 2 3 हे राईटच्या बाजूला इन्फिनिटीपर्यंत जातात. त्यालाच काय आपण सेट ऑफ इंटिजर्स म्हणतो. म्हणजेच काय सेट ऑफ इंटिजर्समध्ये मायनस देखील असतात आणि प्लस देखील असतात, पॉझिटिव्ह देखील असतात आणि निगेटिव्ह नंबर देखील असतात इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे. पुढं काय आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू म्हणजे काय असतो, सेट ऑफ रॅशनल नंबर. तर सेट ऑफ रॅशनल नंबर कसे असतात, रॅशनल नंबर हे P/Q म्हणजे P/Q या फॉर्ममध्ये असतात. खरं क्यू हा नॉट इक्वल टू 0 असतो. क्यू 0 नंबर सोडून कोणताही क्यू हा नंबर असू शकतो. फक्त काय क्यूची कंडिशन काय आहे, क्यू नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणतो. तर आता फायनली सेट ऑफ रिअल नंबर म्हणजे काय, हे सगळे जेव्हा नंबर त्यामध्ये इन्क्लूड होतात त्याला आपण सेट ऑफ रिअल नंबर म्हणतो. म्हणजे रिअल नंबरमध्ये नॅचरल नंबर देखील असतात, होल नंबर पण असतात, इंटिजर्स पण असतात, रॅशनल नंबर पण असतात. या सगळ्या सेटला मिळून जो सेट तयार होतो त्याला आपण रिअल नंबर असं म्हणतो. म्हणून आपण इथं काय लिहिलं आहे, एन इज द सबसेट ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू इज द सबसेट ऑफ आय, अँड आय इज द सबसेट ऑफ आर, अँड आर इज द सबसेट ऑफ क्यू, आणि क्यू इज द सबसेट ऑफ आर. म्हणजेच काय, हे सगळे सेट हे काय रिअल नंबरचे सबसेट आहेत. कारण काय, रिअल नंबरमध्ये हे सगळे नंबर इन्क्लूड होतात. नॅचरल नंबर्स पण येतात, होल नंबर पण येतात, इंटिजर्स पण येतात आणि रॅशनल नंबर पण येतात. त्यालाच आपण काय म्हणतो, रिअल नंबर. कळतं आहे. रिअल नंबर म्हणजे काय, रिअल नंबरला कोणतीही कंडिशन नाही. सगळे जे कोणतेही नंबर असतात, कोणत्याही प्रकारचा नंबर असू दे, ते सगळे नंबर रिअल नंबरमध्ये येतात. इझी आहे. रिअल नंबर का आलं. तर चला पुढचा आपण काय टॉपिक आहे बघूया. तर आता या टॉपिकमध्ये आपण डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग अन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, तर या टॉपिकमध्ये आपल्याला डेसिमल फॉर्म बघायचा आहे कोणत्याही रॅशनल नंबरचा. ते कसे असतात आपल्याला माहिती आहे की तुम्हाला माहीतच असेल, टर्मिनेटिंग टाईप किंवा नॉन टर्मिनेटिंग टाईपचं डेसिमल फॉर्ममध्ये येतात. म्हणजेच काय, एखाद्या संख्येला आपण जर डिवाईड केलं तर त्याचे आन्सर हे एक तर टर्मिनेटिंग येणार आहेत किंवा नॉन टर्मिनेटिंग येणार आहेत. टर्मिनेटिंग म्हणजे काय, समजा आता आपण 5/20 केलं, 20ला जर 5 आपण डिवाईड केलं, ह्याचा आन्सर काय येणार आहे, 4 येणार आहे. 4च्या पुढं जर 0 0 0 आपण काहीतरी दिलं तर काय फरक पडणार आहे, काय सुद्धा फरक पडणार नाही. तर हाच काय आहे टर्मिनेटिंग फॉर्म. ह्याचा आन्सर फक्त 4 आले, ह्याच्या पुढं काय आलं काय नाही, तर ह्याला आपण काय म्हणतो, ह्या फॉर्मला काय म्हणतो, टर्मिनेटिंग टाईप ऑफ फॉर्म असं आपण म्हणतो. तेच नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय असतं, समजा जर कोणत्याही तरी क्वेश्चनचं आन्सर 4.252525 असं जर वाढत आलं आणि जर त्या संख्येला भाग जात नसेल आणि असं ह्याचा आन्सर हे जर पुढं वाढत जात असेल तर त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग टाईप ऑफ डेसिमल फॉर्म असं म्हणतो. म्हणजेच काय, जेव्हा अशा पद्धतीने येतं आपण ह्याला 4.25 बार असं लिहितो. जी संख्या रिपीट होते त्याला त्याच्यावरती आपण काय बार असं लिहितो. इथं 25 रिपीट व्हायला, त्यामुळे आपण काय ह्याच्यावरती लिहिणार 25 बार. म्हणजेच काय, हे काय आपल्याला दर्शवतं की 25 हा नंबर हा सारखा रिपीट होत आहे, हे आपल्याला त्यातून कळतं. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो, टर्मिनेटिंग टाईप. ओके, टर्मिनेटिंग फॉर्म हे काय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. टर्मिनेटिंगमध्ये कोणत्याही संख्येचा भागाकार आपल्याला लगेच मिळून जातो.
असा हा पुढं पुढं वाढत नाही. खरं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्ममध्ये काय मिळतं आपल्याला, भागाकार हा एकच संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत जाते, त्याला आपण काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. ह्याच्या बदली समजा जर 4.2222 जर एकच संख्या रिपीट झाली तर आपण त्याला कसं 4.2 डॉट, ओके, एकच संख्या रिपीट होत असेल तर आपण 2च्या वरती डॉट असं साईन देतो, त्याला आपण वाचताना खरं बार म्हणूनच वाचतो. 4.2 बार असं ह्याचं आन्सर. ओके, कळतंय. असे जर टाईपचे आन्सर जर आली तर त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप ऑफ फॉर्म असं आपण म्हणतो. इझी आहे का अवघड आहे काय, हे आता या एक्झाम्पलमधनं तुम्हाला अनेकदा मी सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं कळेल. ओके, चला आता हे टर्मिनेटिंग टाईप ऑफ फॉर्ममध्ये कसं आन्सर येतं बघा. आता इथं काय 3/5 आहे, म्हणजे हे काय आहे 3/5 आहे. ते कसं लिहितो आपण 3/3 तर आत येणार आहे. आता 5नं 3ला भाग जातो का, नाही. शून्याचा भाग लावला, -0 केलं, इथं आलं 3. परत आता 3ला भाग जात नाही, इथं आपण काय घेणार डेसिमल घेणार. आता पॉईंट देणार, इथे पॉईंट दिल्यावरती 1 0 आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. मग आता 5 सख्ख 30, म्हणजे इथं 30 आलं, आन्सर आलं 0. मग ह्याचं आपल्याला काय मिळालं आन्सर 0.6. हे काय टर्मिनेटिंग आहे, ह्याच्या पुढं काय आहे का आन्सर, त्यामुळे ह्याचं आपल्याला आन्सर काय मिळालं 0.6 मिळालं. इथं काय केले -7/50, म्हणजे काय 7ला 50ने डिवाइड केले. आता इथं मी सोडवलं, इकडच्या बाजूला सोडवतो. इथं 50 आहे, इथं लिहिलं आणि इथं 7 लिहिलं. ओके, 50 0 0 7ला भाग जातो का 50 नाही, पहिला भाग लावला शून्याचा, -0 केलं, इथं आलं परत 7. ओके, 7 आलं. 50नं 7ला भाग जातो काय, 50नं 7ला भाग जातो काय, नाही. मग इथे एक्स्ट्रा 0 घेतलं, इथे एक्स्ट्रा 0 घेतल्यामुळे आपण इथं दिला पॉईंट. ओके, बरोबर आहे. एकदम बेसिक भागाकार आहे, आत्तापर्यंत जे शिकलो आहे तेच आपण करालो आहे. आता इथं भाग किती जातो 50 एके 50. ओके, इथं 1चा भाग लावला, इथं आलं 50. 70मधनं 50 वजा केल्यावर आपल्याला काय मिळतं 20 मिळतं. 20ला भाग जातो का 50नं, नाही. आता काय अनेकदा आपण एकदा एक्स्ट्रा 0 घेतलं आणि 50 चोक 100. ओके, 50 चोक 200, मग इथं 200 आलं, इथं 200 वजा झालं, म्हणजे ह्याचं आपल्याला आन्सर काय मिळालं 0.14. हे पण काय टर्मिनेटिंग टाईप आहे. टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय आपल्याला भागाकार लगेच मिळतो, कोणतीही संख्या रिपीट होत नाही. हा काय मिळाला आपल्याला टर्मिनेटिंग टाईपचा क्वेश्चन मिळाला, डेसिमल फॉर्म. ओके, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मिळाला हे. आता पुढं काय, आता नॉन टर्मिनेटिंग टाईप बघा, म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल नॉन टर्मिनेटिंग कसा असतो. आता काय इथं 17/36 आहे. आता इथं 17 लिहिलं, डिवायडेड बाय काय 36 आहे. कसं सोडवणार, 36ने 17ला भाग जातो का, नाही. 17ला 36नं भाग जात नाही. मग आपण काय केलं, भाग दिला शून्याचा, 0चं हे केलं, 0 इथं दिलं, इथं आलं 0, परत आलं 17. ओके, भाग जात नाही, त्यामुळे आपण काय इथं दिला पॉईंट, इथे 1 0. आता आपण किती पण घेऊ शकतो इथं एकदा पॉईंट दिल्यावरती. मग आता किती 36 इंटू जर आपण 4 केलं तर आपल्याला ह्याला भाग जातो. ओके, 36 इंटू 4 केलं, 36 इंटू 4 किती येतं, 36 इंटू 4 जर केलं 24 इथं आलं, इथं आलं 2, 12 14, 144 आलं, इथं 144 आलं. 170मधनं 144 वजा केलं किती येतं, 10 म्हणून 4 गेले 6, 6 म्हणून 4 गेले 2, 26. 36नं 26ला भाग जातो का, नाही. एक परत 0 घेतला, मग 36 इंटू आपण किती केल्यावर 260 येतं, किंवा 260पेक्षा कमी येतं. आपण 36 इंटू 7 करू शकतो. 36 इंटू 7 जर केलं तर किती येतं आपल्याला, 6 ते 42, चला 4, 7 त्रिक 21, इथं आलं 25, म्हणजे काय 252 आलं. ओके, इथं आलं 252 आणि भाग कितीचा गेला आहे 7चा. 8 आलं, परत 36ला 36ने 8ला भाग जातो काय, नाही. परत आणि 0 घेतलं, 36 इंटू 2 करू शकतो, किती येतं 36 इंटू 2 60, 30 30 60 आलं 12, म्हणजे काय 72 आलं 72. परत 8 उरलं, मग आणि परत भाग जात नाही, आणि परत 0 घेतलं, आणि परत इथं 2 लिहिणार, आणि परत इथं 72 येणार, परत इथं 8 येणार, आणि परत आपण इथं भाग परत 2चा जाणार, म्हणजे काय आता ही 2 ही संख्या रिपीट व्हायला, हे कुठंही एंड होणार नाही. मग ह्याला काय म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणजे काय आलं काय, हे 2 2 2, आता हे काय इन्फिनिटी, किती जरी तुम्ही भाग गवलावलं तर ह्याला भाग जाणार नाही, 2 2 2 हे रिपीटच होणार आहे. जर आता एकच नंबर रिपीट झाला तर आपण आन्सरमध्ये काय लिहू शकतो, कशाप्रकारे लिहू शकतो, ह्याचा आन्सर काय मग आपल्याला मिळणार आहे 0.472 डॉट. ओके,
2 एकच संख्या रिपीट व्हायला, त्यामुळे काय 2च्या वरती आपण बार देणार, म्हणजेच काय डॉटनं. एकच संख्या जर रिपीट झाली तर आपण डॉटनं म्हणतो, आणि जर ग्रुप ऑफ नंबर जर रिपीट झाला तर पूर्ण आपण रेष मारून त्याला बार असं म्हणतो इथं दाखवल्याप्रमाणे. कळतं आहे? इझी आहे का अवघड होतं काय? इथं काय आपण ही फक्त जरासं इकडच्या बाजूला गेलं आहे, कारण का आपल्याला हे पण एक्झाम्पल सोडवायचं आहे, त्यामुळे मी इकडच्या बाजूला फक्त गेलेलं आहे, त्यामुळे जरा समजून घ्या. ओके, चला आता पुढं आपण कोणतं, आता क्वेश्चन नंबर 2 सोडवत नाही, क्वेश्चन नंबर 3 आपण डायरेक्ट बघूया. याच प्रकारे येणार आहे, काय अवघड नाही या, त्यालाच आपण काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप मग असं म्हणतोय. फक्त इझी आहे का अवघड आहे काय? आता समजा आपण 56 डिवायडेड बाय 37 करूया. ओके, इथं लिहितो बघा मी 56 डिवायडेड बाय 37. ओके, 37ला 56न भाग जातो. ओके, 37 इंटू 1 केलं, 37 आलं. 6 मधनं 7 जात नाही, इकडं आपण घेतलं 4, इथं आलं. 16तनं 7 गेलं, किती आलं? 9 उरलं. 4 मधनं 3 गेलं, उरलं 1. इथं काय आलं? 19. 37नं 19ला भाग जातो का? नाही. मग आपण 37 परत काय, आता इथं पॉईंट घेतला आणि भाग काय म्हणून लावणार आपण? शून्याचा लावणार. बरोबर आहे? शून्याचं नाही, सॉरी, इथं पॉईंट घेतला, इथे एक्स्ट्रा आपण एक 0 घेणार आहे. मग इथं काय केलं? 0 घेतलं. मग आता 37 इंटू आपण किती करू शकतो? 37 इंटू 5. 37 इंटू जर 5 जर केलं आपण, इथं 5ला केलं तर 37 इंटू 5 आन्सर किती येतं? 35, 35, इथं आलं 3, 5 इंटू 3 15, 16, 17, 18. ओके, 185 आलं. आपण काय 5चा भाग लावलेला आहे आणि एक्स्ट्रा इथं 0 घेतलो. इथं 0 घेतल्यामुळे आपण काय इथं पॉईंट दिलेला आहे. इथं भाग शून्याचा लावायचं नाही. पहिला जर स्टार्टिंगला आपण जर केलो तरच आपण भाग शून्याचा लावतो. आन्सर काय आपल्याला मिळालं? इथं 5 मिळालं. परत आणि 37ला 5ला भाग जातो काय? नाही. परत इथं 0 घेतलं, परत 1चा भाग लावला, मग इथं परत आपल्याला 37 मिळालं. मग 10मधनं 7 गेलं, उरलं 3, 4मधनं 3 गेलं 13. 13ला भाग जातो काय 37नं? नाही. परत एकदा 0 घेतला आपण. 37 इंटू 130 आपल्याला कशा प्रकारे करू शकतो? 37 इंटू 3 जर केलं तर किती मिळेल आपल्याला? 37 इंटू 3 आपल्याला जर केलं, 7 इंटू 3 21, 21, इथं आलं 2, 3 इंटू 3 9, आणि 9 प्लस 2 11. 1 1 1 मिळालं आपल्याला. मग आता 0तनं जात नाही, इथं 2 झालं. 10मधनं 1 गेलं, उरलं 9, इथं आलं 19. परत 19ला भाग जातो का? इथं आपण किती 3चा घालवलं, इथं आलं 3. 19ला परत भाग जातो का? परत आणि 0 घेतलं. म्हणजे आता बघा हीच प्रोसेस पुन्हा रिपीट व्हायला, म्हणजे काय आपल्याला परत तेच आन्सर मिळणार आहे. हीच इथनंच रिपीट व्हायला. जर तुम्ही पुढं सोडवत गेला तर तुम्हाला काय मिळणार आहे? 1.513 हा ग्रुप पूर्ण रिपीट होत्याला मिळणार आहे. म्हणून आपण काय केलं? 1.513च्या वरती बार दिला, म्हणजेच काय 513 513 513 तुम्हाला हे सलग ह्याचं रिपीट मिळणार आहे आन्सर. म्हणजेच मी काय म्हणालो आहे 1.513 513 513 असंच तुम्हाला आन्सर मिळणार आहे. म्हणून आपण 513च्या वरती काय बार दिला, म्हणजे काय हा स्पेसिफिक ग्रुप काय पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, म्हणून त्याच्यावरती आपण बार दिलेला आहे. त्यामुळे हा पण काय असणार आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असणार आहे. कळतंय? टर्मिनेटिंग टाईप आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आपण बघितलेला आहे. टर्मिनेटिंग टाईपमध्ये काय आन्सर इन्फिनिटीपर्यंत जात नाही, स्पेसिफिक स्टेपनंतर ना आन्सर थांबतं. ओके, खरं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये काय आन्सर हे इन्फिनिटीपर्यंत जातं आणि कितीही तुम्ही स्टेप मग केला तरी त्याला काय पुरेशा पडणार नाहीत, कायम आन्सर हे पुढे वाढतच जाणार आहे. कळते? टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप बघितलं आपण. काय होता टॉपिक? डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, कोणत्याही रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म एक तर टर्मिनेटिंग असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग असतो. कळते? 2 कन्सेप्ट होते यामध्ये. पुढे बघूया आता आपण. हे काही रूल आहेत आत्ता जे आपण बघितलो टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, हे आपण जर शॉर्टकटनं जर सोडवायचं म्हटलं तर काही रूल आहेत ते बघा. इफ द प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ द रॅशनल नंबर आर 2 or 5 ओनली देन द डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं आहे? जर समजा आपण 2 डिवायडेड बाय 5 जर केलं, जर डिनॉमिनेटरचं जर प्राईम फॅक्टर 5 किंवा 2 येत असेल, किंवा 5 or 2 किंवा 5 and 2 जर येत असेल त्याचं जर प्राईम फॅक्टर, तर ते टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल असतात. तरी काय म्हटलं आहे? डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. त्याचं डेसिमल एक्सपान्शन काय टर्मिनेटिंग असतं. म्हणजेच काय, आता जर तुम्ही डिनॉमिनेटरचं ह्या जर प्राईम फॅक्टर पाडला तर काय काय येणार आहे? डिनॉमिनेटरचं 5 into 1 येणार आहे. म्हणजे काय नुसतं 5च आहे त्याचं, म्हणजे हाच काय टर्मिनेटिंग टाईप येणार आहे.
तेच जर डिनॉमिनेटरचं प्राईम फॅक्टर हे 5 आणि 2 जर सोडून येत असतील तर ते काय असणार, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल असणार आहे. इथं आपण काय लिहिलं आहे, इफ प्राईम फॅक्टर आर अदर दॅन द 2 or 5 देन इट्स डेसिमल एक्सपान्शन ऑर नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप. जर प्राईम फॅक्टर त्याचं 5 आणि 2 जर सोडून येत असतील तर ते काय असणार आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल असणार आहे. इझी आहे, हेच रूल आहेत. हे आता पुढच्या आपण प्रॅक्टिस सेट आपण जेव्हा सोडवतो क्वेश्चन नंबर 1मध्ये आपल्याला याच टाईपचा एक क्वेश्चन दिलेला आहे. जर कधी डिनॉमिनेटरचं प्राईम फॅक्टर 5 किंवा 2 येत असतील तर ते काय टर्मिनेटिंग टाईप असणार आहे, आणि ते सोडून जर कोणते प्राईम फॅक्टर येत असतील तर ते नॉन टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल असणार आहे. इझी आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता पुढे काय म्हटलं आहे, टॉपिक हा नवीन टॉपिक आहे, टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन द P/Q फॉर्म. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं, जर फ्रॅक्शनमध्ये जर एक्झाम्पल असेल म्हणजे P/Q या टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल त्याचा आपण काय डेसिमल फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करून त्याचा आन्सर करतो आहे. खरं या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलं असेल, आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे शिकलो आहे त्याच्या आपल्याला नेमकं आपल्याला उलटं करायचं आहे. आपण आत्ता मागाच्या एक्झाम्पलमध्ये काय आपण शिकलो आहे, P/Qमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेला असेल त्याला आपण डेसिमल फॉर्म म्हणजे डिवाईड करून आपण डेसिमल फॉर्ममध्ये एक्झाम्पल सोडवतो. खरं इथं आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलं जातं, ते आपल्याला P/Q फॉर्ममध्ये त्याचा P/Qमध्ये आपल्याला फॉर्ममध्ये त्याला आणायचं असतं. ते कशाप्रकारे आपण सोडवू शकतो ते आता आपण बघूया. ओके, तर आता हे सोडवताना पहिला आपण काय म्हणणार, लेट x बी द 0.77. ओके, म्हणजेच काय x इज इक्वल टू 0.777 असणार आहे. बरोबर आहे, त्यालाच आपण 0.777ला 0.7 बार लिहू शकतो किंवा डॉट लिहू शकतो वरती आपण, मग 0.7 बार असणार आहे. बरोबर आहे काय, ह्याला आपण काय म्हटलं, इक्वेशन नंबर 1. ओके, एक्स बी द 0.777 म्हटले, हा काय नंबर पुढे वाढत गेलेला आहे. मग त्यालाच आपण x इज इक्वल टू 0.777ला आपण 0.7 बार लिहू शकतो. इझी आहे, बरोबर आहे. ओके, असं लिहिल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे, आता समजा आता काय इथं एकच नंबर रिपीट व्हायला आहे. ओके, 0.7 नंतरनं हा एकच नंबर आहे, त्यामुळे आपण काय त्याला 10 मल्टिप्लाय करणार. ओके, बरोबर आहे. जर इथं जर 0.75 वगैरे असतं आणि 12 असतं तर इथं 2 नंबर आहेत, मग आपण काय 100 मल्टिप्लाय करतो. जर इथं 753 असतं, इथं 3 नंबर असतील पॉईंट नंतरनं, तर आपण त्याला 1000 मल्टिप्लाय केलं असतं, 1000 मल्टिप्लाय केलं असतं. म्हणजे जेवढे नंबर असतील तेवढं आपण 0 त्यामध्ये ठेवणार आहे. इथं आता एकच नंबर आहे त्यामुळे एकच 0 आपण इथं घेतलेला आहे, म्हणजेच काय आपण 10 मल्टिप्लाय करणार. इथं आता आपण काय पुढे म्हणणार आहे, मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ साईड. ओके, 10 मल्टिप्लाय करणार आहे बोथ साईडला. 10 मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला काय मिळालं, 10x इज इक्वल टू 0.777 इंटू 10 काय मिळालं आपल्याला, मग 10x इज इक्वल टू 7.7 मिळालं. आणि हे काय पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे आपण काय इथं दिलं, डॉट दिला. ओके, 7.7 डॉट मिळाला आपल्याला आन्सर. बरोबर आहे, हे आपल्याला असं 10 मल्टिप्लाय केलं ना. आता पुढं काय करणार आपण, इक्वेशन, ह्याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 2. ओके, मग आपण नंतर पुढे काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 म्हणणं काय, आपण इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करणार आहे. काय मिळणार मग आपल्याला, इक्वेशन 1 कोणते आहे, 2 कोणतं आहे, 10x मायनस एक्स. ओके, इक्वेशन 1 हे आहे, 10x मायनस एक्स करणार इज इक्वल टू 7.7 बार मायनस 0.7 बार. ओके, इक्वेशन 1 म्हणणं इक्वेशन 2ला आपण काय सबस्ट्रॅक्ट केलं आहे. आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 9x इज इक्वल टू 7.7 म्हणून जर 0.7 वजा केल्यावर आपल्याला काय मिळतं, 7 मिळतं. बरोबर आहे, हे 7 मधनं 0 गेलं 7च येणार आहे, 7 मधनं 7 गेल्यावर 0 मिळणार. मग आपल्याला आन्सर काय मिळालं, 7. मग जर आपण 9ला इकडे डिवाईडला पाठवलं तर आपल्याला x इज इक्वल टू 7/9 मिळालं. म्हणजेच काय P/Q फॉर्ममध्ये आपण आणलेलं आहे क्वेश्चनला. तर हे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आपल्याला प्रश्न काय होता, एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये होतं, आपल्याला P/Qमध्ये फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं होतं. ते आपण आणलेलं आहे. कसं आणलो, लेट एक्स म्हणजे काय, आपण हे घेतला हा नंबर जो रिकरिंग फॉर्ममध्ये आहे तो,
मग त्याला आपण 0.7 बार पण लिहू शकतो, कारण का रिपीट व्हायला एकच नंबर. मग मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ साईड केला आपण. जेव्हा 10 का केलं, कारण एकच नंबर रिपीट व्हायला आहे म्हणून. जर 2 नंबर रिपीट होत असतील, म्हणजे 2 वेगवेगळे जर नंबर रिपीट होत असतील तर आपण 2 झिरो घेतलो असतो. 3 नंबर रिपीट होत असतील तर 3 झिरो घेतलो असतो. खरं इथं काय एकच नंबर रिपीट व्हायला आहे, त्यामुळं आपण 10 मल्टिप्लाय केलं. 10 मल्टिप्लाय केल्यावर ह्याला 10x आलं ह्याचा आन्सर, आणि ह्याचं काय 7.7 बार आलं. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. हे झाल्यानंतर आपण काय करतो, इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2ला सबस्ट्रॅक्ट करतो, आणि सबस्ट्रॅक्ट केल्यावर आपल्याला काय मिळतं, फायनल आन्सर मिळतो. प्रत्येक वेळी आपल्याला ह्या सेम स्टेप फॉलो करायच्या आहेत. जर आपल्याला p/q आपल्याला जर आन्सर आणायचं असेल तर आपण सेम स्टेप प्रत्येक वेळी फॉलो करणार आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये देखील आपण याच पद्धतीनं एक्झाम्पल सोडवणार आहे. इझी आहे एकदम. आणि आता काय मेन आपलं प्रॅक्टिस सेट आता आपण सुरुवात करू शकतो. ओके, आत्तापर्यंत ज्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत त्याच कन्सेप्टवरती हा पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड असणार आहे. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.1. तर पहिला क्वेश्चन काय आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इंटू द टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे आपल्याला हा डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये क्लासिफाय करायचं आहे की हा जो क्वेश्चन आहे तो एक रिकरिंग आहे काय, नॉन टर्मिनेटिंग आहे का, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्मचा क्वेश्चन आहे ते आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला सांगायचं आहे. तर आपण जे काही रूल बघितले आपल्याला माहिती आहे की जर डिनॉमिनेटरचं प्राईम फॅक्टर हे 5 किंवा जर 2 येत असतील तर तो काय असतो, टर्मिनेटिंग फॉर्म असतो. आणि जर 5 किंवा 2 सोडून जर प्राईम फॅक्टर जर डिनॉमिनेटरचे येत असतील तर तो काय असतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. ओके, तेच आता आपल्याला इथं या क्वेश्चनमध्ये यूज करून आपल्याला सांगायचं आहे टर्मिनेटिंग फॉर्मचं आहे काय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. ओके, इझी आहे. तर आता इथं पहिला एक्झाम्पल काय आपण बघणार. आता ह्याचं डिनॉमिनेटर काय 5 आहे. इथं आपण लिहिलं डिनॉमिनेटर काय आहे 5. ओके, मग 5 वाला आपण 1 × 5 लिहू शकतो. म्हणजे ह्याचं काय प्राईम फॅक्टर फक्त काय 5च आहे. म्हणजे हा काय असणार आहे, टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म असणार आहे. टर्मिनेटिंग टाईपचा आहे, रिकरिंग नाही, टर्मिनेटिंग टाईप आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार सिन्स 5 इज द ओनली प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर सो इट इज द टर्मिनेटिंग टाईप ऑफ द एक्झाम्पल. इथं काय लिहिणार आपण, सिन्स 5 इज ओनली प्राईम factor of denominator so 13/5 is terminating type. ओके, बरोबर आहे, इझी आहे. जर डिनॉमिनेटरचं प्राईम फॅक्टर 5 किंवा 2 जर येत असेल फक्त तर तो काय असतो, टर्मिनेटिंग टाईप असतो. आणि जर 5 आणि 2 सोडून जर कोणताही प्राईम फॅक्टर दुसरे येत असतील तर ते काय नॉन टर्मिनेटिंग टाईपचे एक्झाम्पल असणार आहेत. तर हे काय टर्मिनेटिंग टाईपचे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. ह्याचा डिनॉमिनेटर काय आहे, डिनॉमिनेटर पहिलं लिहून घ्यायचं. डिनॉमिनेटर आहे ह्याचा 11. ओके, 11ला आपण 1 × 11 लिहू शकतो. म्हणजे ह्याचा प्राईम फॅक्टर काय 11 आहे. मग आपण इथं आता हे काय मग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं आहे एक्झाम्पल. मग आपण लिहू शकतो इथं सिन्स प्राईम फॅक्टर ऑफ द 2/11 इज अदर दॅन द 2 and 5 सो इट इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. इझी आहे एकदम. मग आपण इथं लिहिणार सिन्स denominator is other than prime factor denominator is other than prime factor 2 or 5. Okay, since denominator is other than the prime factor 2 or 5 so 2/11 is non-terminating recurring टाईप. जर डिनॉमिनेटर ह्याचं काय 2 आणि 5 सोडून ह्याचं प्राईम फॅक्टर आहेत सो द 2/11 इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, इझी आहे.
आता ह्याचं काय डिनॉमिनेटर आहे बघा, ह्याचा डिनॉमिनेटर आहे 16 आहे 16. ओके, ह्याचं प्राईम फॅक्टर काय पडतात 2 इंटू ह्याचं प्राईम फॅक्टर इथं लिहितो 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2. ओके, म्हणजे ह्याचं काय प्राईम फॅक्टर हे काय फक्त 2 आहेत. ओके, मग आपण इथं काय लिहिणार, सिन्स 2 इज ओनली प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर, 2 इज ओनली प्राईम factor of denominator, so 29 by 16, so 29 by 16 is a terminating type of example, is terminating type. बरोबर आहे. जर प्राईम फॅक्टर जर 2 आणि जर 2 किंवा 5 जर येत असेल फक्त, तर तो काय टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल असणार आहे. मग तेच आपण इथं लिहिलेलं आहे. आता ह्याचा डिनॉमिनेटर काय तो 125, ह्याचा डिनॉमिनेटर काय आहे 125. ह्याचं प्राईम फॅक्टर कसं आहे पडतात 5 इंटू 5 इंटू 5, म्हणजे काय ह्याचं फक्त प्राईम फॅक्टर काय 5 आहे. म्हणजेच काय हे टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. मग तेच लिहिणार, सिन्स 5 इज ओनली prime factor of denominator. Okay, since 5 is the only prime factor of the denominator, so 17 by 125 is terminating type. काय अवघड आहे काय, फक्त आपल्याला काय प्राईम फॅक्टर बघायचे आहेत. प्राईम फॅक्टर जर 5 आणि 2 जर येत असेल तर ते टर्मिनेटिंग टाईपचं असणार आहे. जर अदर दॅन 2 और 5 येत असतील तर ते काय नॉन टर्मिनेटिंग टाईपचं असणार आहे. इजी आहे. आता ह्याचा डिनॉमिनेटर काय आहे, तर ह्याचा काय आहे 6 आहे. 6चं प्राईम फॅक्टर काय आहे 2 आणि 3, 2 इंटू 3, म्हणजे काय ह्याच्यात 3 पण इन्क्लूड झालं. फक्त जर 2 येत असेल तर ते प्राईम फॅक्टर काय असणार आहे टर्मिनेटिंग असणार आहे. फक्त जर 2 आला असतं तर ते काय टर्मिनेटिंग आहे. जर 2 अदर दॅन 2 जर येत असेल तर ते काय असणार नॉन टर्मिनेटिंग असणार आहे. मग आपण येणार सिन्स denominator prime factor, since denominator prime factor is other than 2 or 5, other than 2 or 5 है, so 11/6 is non-terminating रिकरिंग टाईप. बरोबर आहे. ह्याचं प्राईम फॅक्टर काय अदर दॅन 2 और 5 आहे, म्हणून हे काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. जर तुम्हाला ते रूल्स जर माहीत असतील तर तुम्ही हे एक्झाम्पल इझिली सोडवू शकताय. जर 2 आणि जर 5 किंवा 2 अँड 5 और 2 और 5 जर फक्त प्राईम फॅक्टर येत असतील एखाद्या एक्झाम्पलचं तर ते काय असणार टर्मिनेटिंग. अदर दॅन जर 2 और 5 जर कोणतं प्राईम फॅक्टर आली तर ते काय असणार आहे नॉन टर्मिनेटिंग. इझी आहे, एकदमच इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघूया आता. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबर आपल्याला दिलेला आहे ते काय आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग रॅशनल नंबर आपल्याला जर डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं असतील तर त्यामध्ये 2च टाईप येतात. ते म्हणजे काय रिकरिंग आणि नॉन रिकरिंग, रिकरिंग आणि टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. बरोबर आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये ह्याचे सगळ्याचे आन्सर येणार आहेत. तर आता बघूया. आता इथं काय 127 डिवायडेड बाय 200 दिलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण 200 इथं लिहिलं, 127 डिवायडेड बाय 200. ओके, 200 127ला भाग जातो का नाही, भाग लावला शून्याचा आहे तशी संख्या घेतली 127. ओके, परत 127ला भाग जात नाही त्यामुळे इथं आपण पॉईंट घेतला आणि इथं आता आपण किती पण झिरो देऊ शकतो पुढं. ओके, आता 200 गुणिले 6 जर केला आपल्याला काय मिळतं, आपल्याला 1200 मिळालं. इथं आलं 17ला परत 200ना भाग जातो का नाही. बरोबर आहे. मग आणि एकदा शून्य घेतलं, इथं किती 200 इंटू 3 केलं किती मिळतं 600 मिळतं आपल्याला. इथं आलं 600, परत उरलं 100. 200नं 100ला भाग जातो का नाही, परत शून्य घेतला
200 गुणिले 5 केल्यावरती आपल्याला काय मिळतं 1000 मिळतं आणि इथं आपलं एंड होतं. ओके, जर रिमाइंडर 0 उरलं तर काय आपलं हे एक्झाम्पल संपणार आहे. म्हणजेच काय हे काय टर्मिनेटिंग फॉर्मचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय आपल्याला ह्याचं आन्सर मिळालं 127 डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 0.635. इझी आहे का अवघड आहे का? नाही. बरोबर आहे. हे काय टर्मिनेटिंग फॉर्मचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच पुढे बघूया क्वेश्चन नंबर 2. 25 डिवायडेड बाय 99. 2 नंबर काय आहे 25 डिवायडेड बाय 99. ओके, 25ला काय 99 डिवाइड करायचं आहे. 25 99 इंटू 99 25ला डिवाइड होतं का? नाही. मग काय पहिला आपण लावला भाग लावला शून्याचा आहे तसं घेतलं 25 खालती घेतलं. ओके, आता इथे एक 0 वाढवला, इथं दिला पॉईंट. ओके, पॉईंट दिला आणि इथं काय 0 वाढवला. आता 99 इंटू आपल्याला किती 2 करायला पाहिजे. 99 इंटू 2 केल्यावरती किती मिळतं? 9 2 18. हां, 99 काय सिम्पलच आहे. गुणाकार पण काय करायचं गरज नाही. किती मिळालं 198 मिळालं. बरोबर आहे. 198 मिळालं आपल्याला. इथं मायनस केलं, 10मधनं 8 गेलं, उरलं 2. 4मधनं 9 जात नाही, इकडनं घेतला 14मधनं 9 गेलं, उरलं 5. ओके, 52 99ला 52ला डिवाइड होतं का? नाही. मग आणि काय घेतला एक्स्ट्रा 0 घेतला. आता 99 इंटू किती आपण करू शकतो आहे 5 करू शकतो आहे काय? हां, जर 5 जर केलं तर किती येतं 5 9 45. इथं आलं 4, 5 9 45 आणि इथं 49 495 आलं. बरोबर आहे. 495 इथं लिहिलं. किती आपण 5चा भाग लावलेला आहे. आन्सर किती येणार आहे 10तनं 5 गेलं उरलं 5, 1मधनं 9 जात नाही, इकडनं घेतलं 11तनं 9 गेलं 2 उरलं. ओके, बरोबर आहे. मग आता आणि परत काय 25नं 99नं 25ला डिवाइड होत नाही. मग आणि 0 घेतला, परत 99 इंटू 2 केलं, परत ते आन्सर येणार आहे 198. परत आणि इथं किती उरलं आता 250 मायनस जर 198 केलं तर किती होतं 52. परत आणि 0 घेतला. मग आता आणि परत किती न भाग जातो, परत 5नं भाग घालवायचा आपण. 5नं भाग घालवलं किती येतं ह्याचा आन्सर 495. परत आन्सर किती येणार आहे 5 आणि इथं आलं 11 25. म्हणजे आपल्याला लक्षात आले की ही 25 25 25 हे आन्सर वाढतच जाणार आहे. म्हणजे हे काय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. म्हणून आपण इथं काय केलं आता आपल्याला कळलं 25 डिवायडेड बाय 99 इज इक्वल टू काय तर 0.25 25 25 हे काय वाढतच जाणार आहे. म्हणून आपण ह्याचा आन्सर काय लिहू शकतो 0.25 बार. कारण का 25 एकच संख्या ह्या ग्रुप काय रिपीट व्हायला आहे, त्यामुळे आपण ह्याचा आन्सर काय लिहिलं 0.25 बार असा आन्सर ह्याचं आलेलं आहे. बरोबर आहे. इझी आहे. इथं काय आता 23 डिवायडेड बाय 7 करायचं आहे. इथं 23 डिवायडेड बाय 7 केलं. 7नं भाग 7 3 21 3नं जातो. इथं आलं 21 उरलं 2 7नं 2ला भाग जातो का? नाही. एक्स्ट्रा 0 घेतला, इथं पॉईंट दिला. 7 1 7 2 14. इथं आलं 6. परत एकदा 0 घेतलो, 7नं 6ला डिवाइड होत नाही म्हणून 0 घेतलं. 7 7 49 7 7 49. बरोबर आहे. 7 8नं डिवाइड होतं. इथं आलं 56. मग उरतं 4 आणि परत एकदा 0 घेतला आपण. कारण काय 4नं डिवाइड होत नाही 7ला, 7नं 4ला डिवाइड होत नाही, त्यामुळं काय आता आपण आणि 0 घेतला. 5नं मल्टिप्लाय केला आपण, 5चा भाग जातो. इथं आलं 35. परत आलं 5 आणि परत 0 घेतला. 7 इंटू 7 7 7 49 होतं. इथं आलं परत 0, परत आणि इथं 1 आलं. डिवाइड होत नाही, परत आणि 1 घेतला आपण आणि परत 7नं हे केलं. किती उरतं इथं मग 3 आलं. ओके, परत 3 घेतलं. 7नं 3ला डिवाइड होत नाही, परत 0 घेतलं. 7 1 7 7 7 7 चौक 28. 4नं होतं इथं, म्हणजे इथं आलं 28. परत इथं आलं 2. परत आता तुम्ही इथं जेव्हा 0 घेतो आपल्याला लक्षात आलं की इथली संख्या आणि इथली संख्या रिपीट व्हायला, म्हणजे काय पुन्हा हीच संख्या रिपीट होणार आहे. मग आता इथं आपण जेव्हा 2 घालवतो इथं परत काय पुन्हा 285714 285714 ही काय हा ग्रुप पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजे हा पण काय आहे नॉन टर्मिनेटिंग
रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. म्हणजे याचा आपण आन्सर काय लिहू शकतो, 23 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 3.285714. हा काय पूर्ण ग्रुप रिपीट झाला आहे, त्यामुळे ह्याच्यावरती आपण काय दिला, बार. ओके, ही संख्या आणि इथे हे पुन्हा हेच परत हे आपण सॉल्व करणार आहे. म्हणजेच काय, हे नॉन टर्मिनेट रिकरिंग टाईपचं एक्झाम्पल आहे, म्हणून आपण इथं काय दिला, वरती त्याला बार दिलेला आहे. इझी आहे का अवघड आहे का, जरा सुद्धा अवघड नाही. पुढं आपल्याला काय दिलं आहे, 4 डिवायडेड बाय 5. ओके, 4 डिवायडेड बाय 5 सोडवायचं आहे. आता आपल्याला 4 एके 4, 1 भाग जातो, उरलं 4 इथं, उरलं 1 परत. ओके, मग आता काय 4 1ला डिवाइड होत नाही, इथं घेतला 0, इथं दिला आपण पॉईंट. ओके, 4 2 8, त्याला 8, इथं आलं परत, उरलं 2, परत 2ला डिवाइड होत नाही 4नं, परत आणि 0 उरलं, 4 पंचे 20, आणि ह्याचं रिमाइंडर काय आलं, 0 आलं. म्हणजे काय, हे टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच 4/5 इज इक्वल टू 1.25 याचा आन्सर आलेला आहे. इझी आहे एकदम, का अवघड आहे काय, नाही. पुढं काय, आता 17 डिवायडेड बाय 8 आहे. आता काय, 8 1 8, 8 2 16, इथं 16 झालं, इथं उरलं 1, परत आता 1ला डिवाइड होत भाग जात नाही, त्यामुळे इथं घेतला 0, इथं दिला आपण पॉईंट. 8 1 8 इथं झालं, इथं परत उरलं 2, आणि परत इथं 2ला भाग जात नाही, 0 घेतला, 8 2 16 झालं, इथं उरलं 4, आणि परत 0 घेतला, कारण का 4नं डिवाइड होत नाही 8ला. इथं आलं 8 8 45, डायरेक्ट भाग जातो, इथं 40 मायनस झालं. म्हणजे काय, ह्याचं आन्सर आलं, हे पण टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. 17 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 2.125 ह्याचं आन्सर आलं. म्हणजे हे काय, टर्मिनेटिंग टाईपचं एक्झाम्पल आहे. इझी आहे, काय अवघड होतं काय, जरासुद्धा अवघड नाही आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. आतापर्यंत आपण काय केलं आहे, आपल्याला फ्रॅक्शनमध्ये एक्झाम्पल दिलेलं होतं, ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये आपण सॉल्व करत होतं. खरं आता इथं आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला P/Q फॉर्ममध्ये म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कसं करतो, मगाशी आपण बघितलेले स्टेप काय आहेत, त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. तर मगाशी आपण स्टेप्स बघितले आहेत. काय, आता पहिला काय म्हणणार आपण, या नंबरला x म्हणणार, लेट x बी द 0.6 बार. ओके, ह्याला म्हटलं x, म्हणजेच काय, x इज इक्वल टू 0.6666 इन्फिनिटीपर्यंत, म्हणजेच काय 0.6 बार असणार आहे. ह्याला काय, इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण, बरोबर आहे. हा इक्वेशन नंबर 1 झालं. आता काय, हा एकच नंबर रिपीट होत आहे, त्यामुळे आपण काय 10 मल्टिप्लाय करणार, जेवढे नंबर रिपीट होतात तेवढे आपण 0 एक्स्ट्रा घेतो. इथं काय, एकच नंबर रिपीट व्हायला आहे, त्यामुळे एकच 0 घेणार. मग आपण इथे लिहिणार मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ साईड. ओके, मल्टिप्लाय केलं 10नं, काय येणार आहे, 10 इंटू एक्स इज इक्वल टू 0.666 इंटू 10. ओके, ह्याचा आन्सर काय येणार आहे, 10x इज इक्वल टू 6.6 बार येणार आहे याचं आन्सर. ओके, इकडे एक पॉईंट इकडे सरकला, आणि ह्याला काय आपण 0.6 पण लिहू शकतो आपण. मग 6.6 बार ह्याचा आन्सर येणार आहे, कारण का 6 हे रिपीट होत आहे. म्हणजेच ह्याचा आन्सर आपण जर तसं बघायला गेलं तर हे बार न देता 666 इकडे पुढे वाढत जाणार आहे. त्यालाच आपण पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो, 6.6 बार लिहू शकतो. इझी आहे, बरोबर आहे. आपल्याला हे मिळालं. आता आपण पुढे काय करणार आहे, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, इक्वेशन 2 मधनं काय आपण इक्वेशन 1 वजा करणार आहे. मग काय मिळतं आपल्याला, 10x मायनस x इज इक्वल टू 0.6 बार मायनस 6.6 बार. आपल्याला आन्सर काय मिळतो, इथे मिळतं 9x. 0.6 मधनं 6.6 गेल्यावरती काय मिळतं आपल्याला, 6 मधनं 6 गेलं, इथं 6 आलं, आणि इथं आपल्याला काय मिळणार आहे, 6 मधनं इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला बहुतेक करायचं असतं. पहिला इक्वेशन 1 मधनं आपण इक्वेशन 2 वजा करतो. इथं फक्त आपण लिहिताना उलटे केले. 10x मधनं आपण x बरोबर वजा केलं आहे, खरं इथं 6.6 बारमधनं आपण 0.6 बार वजा करायला पाहिजे होतं. 6.6 बारमधनं जर 0.6 बार जर आपल्याला वजा केलं तर आपल्याला ह्याचा आन्सर काय मिळतं, 6.0 आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजेच x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 9 आपल्याला आन्सर मिळतं. ह्याला सिम्प्लिफाय केल्यावरती आपण ह्याला काय लिहू शकतो, 2/3 पण लिहू शकतो. 3 आपण डिवाइड केलं 2/3 ह्याचा आन्सर येतं.
म्हणजे 0.6चा आन्सर काय येणार आहे, 0.6 बायचा आन्सर 2/3 ह्याचं फायनल आन्सर येणार आहे. इझी आहे का अवघड होतं काय, जरा सुद्धा अवघड नाही. या क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता क्वेश्चन नंबर 2 आपल्याला बघितल्याच काय आलं की हे 2 नंबर रिपीट होतात, म्हणजे आपल्याला काय 100 मल्टिप्लाय करायला आपल्याला लागणार आहे या क्वेश्चनमध्ये. बरोबर आहे, 100 मल्टिप्लाय करायचं आहे. पहिला आपण काय म्हणणार, लेट एक्स बी द 0.37 बार. बरोबर आहे, म्हणजेच काय एक्स म्हणजे काय आपल्याला 0.37 बार आपल्याला मिळाला एक्स म्हणजे. मग आता काय इथं 2 नंबर रिपीट होतात, त्यामुळे आपल्याला काय 2 झिरो घ्यायला लागणार आहे, त्यामुळे काय आपण 100 मल्टिप्लाय करणार आहे. मी इथं लिहिलं मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साईड. बोथ साईडला जर 100 मल्टिप्लाय केला आपल्याला काय मिळणार आहे, 100 इंटू एक्स इज इक्वल टू 100 इंटू आपण 0.37ला आपण माहिती आहे आता 0.37 म्हणजे इन्फिनिटीपर्यंत लिहू शकतो. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. बरोबर आहे, मग आता काय इथं आपण लिहिणार 100 इंटू 0.37 हे इन्फिनिटीपर्यंत येणार आहे. बरोबर आहे, आता 100 मल्टिप्लाय केल्यामुळे पॉईंट काय 2 संख्येनं पुढे सरकणार आहे, 2 नंबरनं पुढे सरकणार आहे. ह्याचा आन्सर काय येणार 100x आणि ह्याचं काय इथं काय आन्सर येणार आहे 37.37 असं इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे, मग आता काय 100x इज इक्वल टू 37.37ला आपण परत बार देऊ शकतो. ओके, 37 इथं रिपीट आले त्यामुळे इथं काय आपण बार दिला परत. मग आपल्याला काय इथं इक्वेशन 2 मिळालं. आता काय करणार आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, इक्वेशन 1ला आपण 2 मधनं सबट्रॅक्ट करणार आहे. मग काय मिळणार 100x मायनस एक्स इज इक्वल टू 37.37 बार मायनस 0.37 बार. बरोबर आहे, मग आता काय इथं 99x मिळाला आपल्याला आणि 37 बारमधनं 37 बार वजा झाला आणि इथं फक्त काय उरलं 37.0 उरलं. म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 37 डिवायडेड बाय 99 मिळालं. म्हणजेच आपल्याला ह्याचं आन्सर काय मिळालं 0.37 बारचा आन्सर आपल्याला काय मिळालं 37 डिवायडेड बाय 99. इझी आहे का अवघड होतं काय, जरासुद्धा नाही. त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवणार आहे. आता सेमच आहे, इथं पण 2 नंबर रिपीट व्हायला त्यामुळे काय आपण करणार आहे 100 मल्टिप्लाय करणार आहे. इथं पहिला आपण म्हटलं लेट एक्स बी द 3.17 बार. ओके, मग आता एक्स म्हणजे काय झालं 3.17 बार झालं. मग आता काय 100 मल्टिप्लाय करणार, कारण का 2 नंबर रिपीट व्हायल्यात. मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साईड. बरोबर आहे, 100 मल्टिप्लाय केलं मग आपण 100 मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं 100 इंटू एक्स आणि 3.17 बारला आपण 3.17 असं लिहू शकतो मल्टिपल वेळेला, कारण काय ही काय बार आहे त्यामुळे ही काय पुढे वाढत जाणार आहे. आपल्याला काय मिळालं 3 ह्याला काय आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, 3.17 इंटू 100 आपण केलेला आहे. ओके, ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळालं मग 100x इज इक्वल टू हे काय हा पॉईंट काय 2 नंबरनं पुढं सरकणार आहे, म्हणजे काय 317.17 इथं आलेला आहे. ओके, 100 मल्टिप्लाय केल्यावरती मग आता आपण 100x इज इक्वल टू 3.17 बार असं लिहू शकतो. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता काय करणार आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, इक्वेशन 1ला इक्वेशन 2 मधनं सबट्रॅक्ट करणार आहे. काय मिळतं आपल्याला मग तर सबट्रॅक्ट केल्यावर 100x मायनस एक्स इज इक्वल टू 317.17 बार मायनस 3.17 बार. बरोबर आहे, 17 बारमधनं 17 बार वजा झालं आणि 317मधनं 3 वजा झाल्यावर काय मिळणार आपल्याला 314 मिळणार आहे. म्हणजे इतर 314 आपल्याला मिळालं आणि इथं 99x मिळालं. म्हणजे x इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 99. तर याचा आन्सर काय असणार आहे 3.17 बारचा आन्सर काय आपल्याला मिळालं 314/99. हे आपल्याला फायनल याचा आन्सर मिळालेला आहे. ओके, इझी आहे का अवघड आहे काय, जरासुद्धा अवघड नाही आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया आता काय आहे. इथं आपण बरोबर आहे, क्वेश्चन नंबर 4 आता बघूया काय आहे. त्याच पद्धतीनं सेम स्टेप रिपीट करायचं. पहिला आपण काय म्हणणार लेट एक्स बी द
15.89 बार. ओके, 2 नंबर रिपीट होत आहेत त्यामुळे आपण काय म्हणणार, एक्स इज इक्वल टू पहिला 15.89 बार कन्सिडर केलं. 2 नंबर रिपीट होत आहेत त्यामुळे काय 100 मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साईड. मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार आपल्याला 100x आणि इथं काय मिळणार आपल्याला, ह्याला आपण 15.89 असं मल्टिपल वेळेला लिहू शकतो आहे. इथं आपल्याला काय मिळणार मग आता 15. हे काय आता मल्टिप्लाय केल्यावरती मी डायरेक्ट आन्सर लिहिलो आहे. बरं चला आणि एकदा मी लिहितो तुमच्यासाठी. काय नाही 89 हे काय डॉट 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 पुढं इंटू 100 केलं. आपल्याला काय मिळालं 15.89 2 पॉईंटनं पुढं सरकणार आहे. 89च्या इथं पुढे येणार आहे 0.89 बार येणार आहे याचा आन्सर. मग 100x ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2 आणि हे काय आहे इक्वेशन नंबर 1. आता काय करणार, सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, सबट्रॅक्ट केलं काय मिळणार आहे आपल्याला 100x मायनस x इज इक्वल टू 1589.89 बार मायनस 15.89 बार. ओके, 89मधनं 89 बार वजा झालं 100 म्हणजे 1589मधनं जर 15 वजा केलं तर आपल्याला किती मिळतं 1589 मायनस 15 किती आपल्याला 4 आणि 7 म्हणजे 1574. म्हणजे ह्याचं आपल्याला आन्सर काय 1574 आपल्याला मिळालं. 99x मिळालं, x इथंच ठेवलं, 99ला इथलं डिवाइडला पाठवलं. 1574 डिवायडेड बाय 99 म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं 15.89चं फ्रॅक्शनमध्ये काय येणार आहे 1574 डिवायडेड बाय 99. ह्याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे p/q फॉर्ममध्ये म्हणजे फ्रॅक्शनमध्ये. क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. इथं काय 3 नंबर रिपीट होत आहेत म्हणजे आपल्याला काय 1000 मल्टिप्लाय करायला पाहिजे, 3 झिरो आपल्याला घ्यायला पाहिजेत. पहिला काय म्हटलं एक्सला म्हटलं आपण लेट एक्स बी द 2.514 बार. मग एक्स हा काय झाला 2.514 बार झाला, बरोबर आहे. मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 1000 ऑन बोथ साईड. मल्टिप्लाय केलं बोथ साईडला काय आपल्याला मिळणार आहे एक्स इंटू 1000 इज इक्वल टू 2.514 बार इंटू 1000. ओके, आपल्याला आन्सर काय मिळालं 1000x. हे काय आता 3 पॉईंटनं पुढं जाणार आहे म्हणजे ह्याचा आन्सर काय मिळालं 2.2514 बार आपल्याला आन्सर मिळालं मल्टिप्लाय केल्यावरती. मग आता काय आपण करणार आहे, ह्याला काय म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2 आणि ह्याला काय आपलं म्हटलं इक्वेशन नंबर 1. काय आता सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, 1ला 2मधनं सबट्रॅक्ट केलं, एक्स 1000मधनं आपण काय 1000x मायनस एक्स इज इक्वल टू 2.514 बार मायनस 2.514 बार. ओके, इझी आहे. काय मिळालं मग सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला 999x इज इक्वल टू 514 बारमधनं 514 बार जर वजा झालं मग आपल्याला x इज इक्वल टू 2512 डिवायडेड बाय 999 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. आणि आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. काय अवघड होतं काय, जरा पूर्ण प्रॅक्टिस सेट सिम्पल आहे. जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळालीत कसं भागाकारच शक्यतो करून करायचं आहे, आपल्याला बेसिक आपलं भागाकार जर आपला क्लिअर असेल तर तुम्ही कोणताही एक्झाम्पल सोडवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.